योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे। योग म्हणजे आपलं शरीर, मन आणि आत्म्याचे एकरूप होणे। 21 जून रोजी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला। हा दिवस सर्वप्रथम 2015 मध्ये सुरू झाला। भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात यासाठी प्रस्ताव मांडला आणि तो मान्यही झाला। योगामुळे शरीर तंदुरुस्त राहते, मन शांत होते व एकाग्रता वाढते। आज जगभरात लोक योगाभ्यास करत आहेत। शाळा, महाविद्यालय आणि संस्था या दिवशी योग शिबिर करतात। या दिवशी लोक विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान करतात। आज संपूर्ण जगात त्याचे महत्त्व ओळखले जाते। योग ही एक जीवनशैली आहे। दररोज योग केल्याने विविध आजारापासून मुक्ती मिळते। योग दिनाचे खूप मोठे फायदे आहेत। दररोज योग करणे आणि इतरांना त्याचे फायदे सांगणे गरजेचे आहे। आणि आपल्या भारतीय प्राचीन संस्कृती परंपरेमध्ये ज्ञान, योगसाधना, योगासन त्यांचा अनन्यसाधारण महत्त्व आहे। योग या शब्दाची उत्पत्ती यूज या संस्कृत शब्दामध्ये झाली आहे।